च्या मंचावर आपण पहिल्यांदाच येत आहे, काय भूमिका आहे बाळासाहेब? महाआंदोलन ओबीसी चळवळच आम्ही चालू केलेली, थोडी पहिल्यांदा मी येतोय. ते मेळावे जेव्हापासून सुरू झाले तेव्हा पहिलं तुमचं मंच आहे. कुठला? जे मेळावे ओबीसीचे सुरू झाले ना महाराष्ट्रात पहिल्यांदा नाही अनेक मंचावरती होतो. बरं, छगन भुजबळ आले नाही आज. आता त्यांना विचार, मला काय माहिती काही कल्पना तुम्हाला? ना, काहीच नाही. 9 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे दिल्लीमध्ये. मलाही माहित नाही, बोलवलं वगैरे नाही तुम्हाला? अजिबात माहित नाही. तुम्ही 12-12चा मला माहित नाही. आपण 12-12चा प्रस्ताव दिलेला होता, सगळ्यांसमोर आहे तो. काय प्रतिक्रिया? अजून काही आलेली नाही. आता जाहीर केलं त्यांनी की 9 तारखेला सगळे एकत्र महाविकास आघाडीचे नेते बसणार आहेत, तरी तुम्हाला अजून जाहिरात नाही. तुम्हाला आशा आहे का? माणूस आशेवरतीच जगतो. प्रस्ताव मान्य झाल्यास आपली पुढील रणनीती काय असणार? सगळे जे ठरवतील ते. बरं, तुम्ही महाविकास आघाडीत जाणार इच्छुक आहात? आता माझी थोडी इच्छा आहे, पार्टीची इच्छा आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. नांदेड. कोणी दगडफेक केली? भाजपकडून जाणून बुजून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे का? नांदेड. एक लक्षात घे की भारतीय मानसिकता जी आहे, तोडफोड मारायचं की अंगात येतं, निर्माण काय करायचं म्हटलं की जर एक जण आपला असताना निघून जातो. तेव्हा ह्या मानसिकतेला तो वागणार असं मी त्या ठिकाणी मानतो. सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादांचं कौतुक केलं आणि त्यांना विचारा, मी कोणाचं वकीलपत्र घेतलेलं नाही, त्याच्यामुळे असं मी माझ्याच संदर्भात आणि माझ्या पक्षाच्या संदर्भातच बोलेन, दुसरं कोणाच्या संदर्भात नाही. आम्ही लक्ष देत नाही असं नितेश राणे यांनी सांगितलं. काय म्हटलं की मी पक्षाबद्दल आणि आमच्याबद्दल बोलणार, दुसरं कोणाबद्दल बोलणार नाही. ओबीसी महामेळावा हायजॅक केला असं कुठला? अशी चर्चा आहे. हायजॅक मला नाही वाटत. बरं बाळासाहेब, तुम्ही फक्त उलट मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की या बाजूला आड आणि त्या बाजूला वीर असं BJP अडकलंय. राहुल नार्वेकर निकालाच्या अगोदर आजारी पडले. संजय राऊत म्हणतात ही निकालाच्या अगोदर हे भूकंप. तर मी म्हटलं दुसऱ्या पक्षाच्या संदर्भात मी काहीच बोलणार नाही. सुशील कुमार शिंदेचं एक वक्तव्य आलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांचं सगळंच ऐकलं जाईल असं काही नाही असं ते म्हटले. कोण? सुशील कुमार शिंदे. त्यांचं ओपिनियन. अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर वर्सेस भाजप असं थेट लढत होणार आहे चर्चा. ते होणारच, ते नेहमीच होत आलेली आहे. आणि काँग्रेस तिथे असताना BJPला मदत करत असते. तर बाळासाहेब, तुम्ही इथे येत आहे, ओबीसीच्या मंचावर येत आहे, म्हणून छगन भुजबळ आले नाहीत अशी चर्चा आहे. हे त्यांना तुम्ही विचार, मी काही सांगू शकतो, त्यांनी मला काही सांगितलेलं नाही आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.